मधुरा ऐक ना, बोला की. खूप दिवस झालं दहीवडे नाही केले ग. त्याचीच तर तयारी सुरू आहे. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवीन चॅनल आहे, सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा. तर दहीवडे करताना काय होतं ना, एकतर ते खूपदा कडकच होतात, टणक होतात, त्याला आत छान जाळी येत नाही आणि असं छान कापसासारखे मऊ होत नाही. तर हे सगळं टाळण्यासाठी आणि अगदी कमी तेलकट दही वडे करण्यासाठी काय काय टिप्स आहेत, काय काय ट्रिक्स आहेत, म्हणजे खाताच विरघळणार असा दहीवडा होणार. बरं, दहीवडा तुम्ही करून बघालच, पण आपलं नवीन प्रॉडक्ट येतं आहे. कुठे येणार आहे? मधुराज रेसिपी मराठीवर, आपल्या आधीच्या चॅनलवर. बरं, हे प्रॉडक्ट काय असेल कमेंट करून नक्की गेस करा. त्यासोबत माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं असं हरवलेलं पत्र देखील असणार आहे. बरं चला, हिंटही देते की आयांच्या उपयोगी हे प्रोडक्ट आहे आणि मुलांनाही आवडणारं आहे. अगदी सोयीचं प्रोडक्ट आहे आणि 3 लकी विनर काढणार आहोत. जे अचूक गेस करतील त्यातले 3 लकी विनर काढणार आहोत. आणि विनर देखील मधुराज रेसिपी मराठीवर शुक्रवारी दुपारी बरोबर 1 वाजता लाईव्ह येणार आहे ना, तेव्हा घोषित करणार आहोत. त्यामुळे लाईव्ह पण नक्की जॉईन करा. चला तर मग यासाठी काय करायचं, बरोबर पाव किलो डाळ, उडदाची डाळ मी इथे घेतली आहे. कपच्या मेजरमेंटमध्ये म्हणाल तर 1 कप आणि 1/3 कप म्हणजे पाव किलो उडदाची डाळ बरोबर भरते. बरं, मधुराज रेसिपी जे आपले मेजरिंग कप आणि स्पूनचा सूट आहे, तुम्हाला खरेदी करायचं असेल तर madhurazrecipeclub.com वरून खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर दिला आहे. काही शंका असेल तर त्या नंबरवर मेसेज करा आणि टीम तुमच्यासोबत संपर्क साधेल. चला तर मग ही आता पाव किलो उडदाची डाळ घेऊयात. 1 कप आणि 1/3 कप बरोबर ही आपली पाव किलो डाळ भरते. यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि 2 ते 3 वेळा ही स्वच्छ धुवून घ्यायची. हे जे काळं पाणी आहे ना, हे पाणी काढून घ्यायचं. डाळ स्वच्छ धुवून झाली की यामध्ये पुन्हा डाळ बुडेल इतपत पाणी घालायचं आणि ही डाळ 4 तास आपण भिजण्यासाठी ठेवूयात. आता खूप लोक सांगतात की 1 तासच डाळ भिजवायची, साऊथमध्ये तसंच करतात. साऊथमध्ये करतात ना 1 तासच भिजवतात, पण तिथलं वातावरण, तिथलं हवामान आणि आपण जिथे महाराष्ट्रात राहतो तिथलं हवामान यामध्ये खूप फरक आहे. दमट हवा असते, उष्ण हवा असते, तिथे हे पदार्थ पटकन भिजले देखील जातात आणि त्याची आंबण्याची प्रक्रिया पण पटकन सुरू होते. आपण बऱ्यापैकी थंड हवामानात राहतो, त्यामुळे 1 तासात डाळ हवी तशी हवी तितकी नाही भिजत. म्हणून महाराष्ट्रात तुम्ही राहत असाल तर उडदाच्या डाळीचे वडे करा, दही वडे करा, मेदूवडा करा. डाळ कमीत कमी 4 तास तरी भिजण्यासाठी ठेवा, म्हणजे त्या वड्याला क्रिस्प छान येतो, जाळी छान येते. चला, आता इथे डाळ बरोबर 4 तास मी भिजत घातली होती आणि मस्त फुलली आहे, फुलून एकदम वर आली आहे. अशी परफेक्ट ही भिजली पाहिजे. आता या डाळीतलं पाणी पूर्ण आपल्याला उपसून काढायचं आहे. ही अगदी महत्त्वाची स्टेप आहे. एखादी गाळणी किंवा चाळणी घ्या आणि पाणी पूर्ण काढून घ्या. आता ही डाळ वाटून घ्यायची. आता डाळ वाटत असताना आहे ना, शक्यतो चटणीचं भांडं घ्यायचं. यामध्ये काय होतं ना, डाळ एकदम बारीक छान वाटली जाते आणि त्याचसोबत पाणी पण जास्त घालावं नाही लागत. आता यातलं पाणी तर आपण पूर्ण काढून घेतलं आहे. अगदी 1च चमचा पाण्याचा वापर करायचा डाळ मिक्सरला फिरवताना. दॅट्स इट. झाकण लावायचं आणि ही एकदम बारीक दळून घ्यायची. आता असं वाटलं की डाळ नाही नीट वाटली जाते तर मग झाकण उघडायचं. एखादा काटा चमचा किंवा चमचा घ्यायचा. हे साईडची जी डाळ आहे ही मध्यभागी करून घ्यायची, म्हणजे ती एकसारखी वाटली जाते. चला, हे बघा छान झाली आहे डाळ, एकसारखी बारीक झाली आणि खूप पातळ नाही आणि खूप घट्ट देखील नाही. आता ही डाळ बाउलमध्ये काढून घेऊया. बघा छान घट्टसर आहे. सैल खूप नाही वाटलेली, पण खूपच अगदी कणकेसारखी घट्ट नाही, हलकंसं त्यामध्ये ओलसरपणा आहे. आता याच प्रकारे सगळी डाळ मी तयार करते. चला, इथे हे पीठ छानपैकी मिक्सरला फिरवून घेतलं आहे. चमचाभर पाणी तरंगताना दिसेल तर मिक्सरचा जो शेवटचा अंश राहिलेला असतो, थोडं पाणी टाकून फिरवते, ते पाणी देखील यामध्ये मिसळलं आहे. आता यामध्ये मीठ घालूयात. 1 चमचा मीठ आणि हे मीठ घालून
हे पीठ छान फेटून घ्यायचं. ही अगदी महत्त्वाची स्टेप आहे. जितकं हे तुम्ही फेसून पीठ हलकं कराल ना तितके आपले वड्यांना आतमध्ये जाळी यायला मदत होते आणि आतमध्ये मऊ होतात, डेन्स होत नाही. हे बघा, हे असं फेटून फेटून हलकी करून घ्यायची. जितकी या पिठामध्ये हवा भरली जाईल ना तितके हे तळताना छान अगदी तळले जातात. आता हे बघा, हे इतकं छान फेटून झालं आहे पीठ. आता हे अजिबात मोडायचं नाही. हे बघा, छान याला चकाकी आली आहे आणि हवा पण छान भरली आहे. त्यामुळे हे आता एकदा फेटलं ना की हे असं या पोझिशनलाच ठेवा. मिसळू नका किंवा एकसंध नका करू, म्हणजे त्यातली जी हवा आहे ना ती आहे तशीच राहते. आता हे वडे तळताना आहे ना, इन जनरल तळणीचा पदार्थ करतो तेव्हा तो मंद आचेवर तळतो. पण स्पेसिफिकली ज्यामध्ये ओलावा जास्त आहे, म्हणजे साबुदाणा वडे, चिकटपणा जास्त आहे, मेदू वडा, हा दही वडा, मोठ्या आचेवर हे तळायचे. म्हणजे ते एकसारखे तळले जातात आणि ते फुटून छतावर उडत नाहीत. त्यामुळे मीडियम टू हाय हीट किंवा मध्यम ते मोठ्या आचेवर, अगदी मध्यम आच पण नाही, हलकीशी मोठी आच, पण अगदीच टाकल्या टाकल्या त्याचा कोळसा होईल इतकं पण तापलेलं तेल नको. आता वडे आपण तळायला घेऊयात. तळण्यापूर्वी पण एकदा असं वरच्यावर करून घ्यायचं आणि याचे तुम्हाला कितपत मोठा वडा हवा तितका सोडून घ्यायचा. हे बघा, छान असे गोल गोल वडे सोडायचे. असा आहे ना, कडेला असं गोल गोल केलं की हा तळताना पण गोल गोल तळला जातो. आणि हे ना अगदी मोठ्या आचेवरच तळते मी, तुम्ही बघू शकाल. आता वडे तळताना अगदी महत्त्वाची ही टीप आहे. एकतर मोठ्या आचेवर तळा आणि तेलामध्ये सोडले ना लगेच आपण गुलाबजाम कसे रोटेट करतो असं एकसारखं रोटेट करत हे तळून घ्या. नाहीतर काय होतं, या वड्यांना ना एक बाजूने शेपूट यायला सुरुवात होते, म्हणजे एक बाजूने ते फुगतात. त्यामुळे हे असं एकसारखं रोटेट करून तळून घ्यायचं आणि मोठ्या आचेवर तळा. अजिबात मंद आचेवर तळत नका बसू, नाहीतर वडा फुटतो. मोठ्या आचेवर छानपैकी एक 4 मिनिटं वडे तळून झालेत. एकसारखे गुलाबजाम तळतो तसे तळलेत. बघा काय सुंदर सोनेरी रंग आला. आता हे वडे काढायचे. खूप ब्राऊन नसतात याचे वडे, दही वड्याचे वडे. वा, बघा त्याचं जे वरचं आहे ना सोनेरी आवरण तेही किती सुरेख आलंय आणि असे मस्त गोल मटोल झालेत. आता हे थंड करायचे आपल्याला, म्हणून जाळीवर काढून घ्यायचे. वा, काय सुरेख आकार आलाय. चला आता याच प्रकारे पुढचे पण वडे तळून घेते. आणि या प्रमाणात म्हणजे पाव किलो किंवा 1 कप आणि वर 1/3 कप डाळ घेतली तर 36 वडे बरोबर तयार होतात. म्हणजे त्या अंदाजाने तुम्ही पाहुण्यांसाठी हे वडे तळून घेऊ शकता. छान आकाराचे, मध्यम आकाराचे म्हणू शकता, मोठ्यापेक्षा मध्यम आकाराचे 36 वडे तयार होतात. चला आता दही वड्याचं दही तयार करूयात. ते दही आहे की नाही मस्त क्रीमी असतं की नाही. तुम्ही हाताने किती फेटा हवं तसं क्रीमी नाही होणार. क्विक क्रीमी कसं करायचं हे बघा. अशी गाळणी घ्यायची आणि हे गाळणीतून गाळून घ्यायचं. हे बघा अगदी सोपं, काहीच मेहनत न करता पटकन हे गाळलं जातं आणि अगदी तुम्हाला आयतं दही वड्याचं दही मिळतं की नाही तसं हे दही तयार होतं. चला आता काय करायचं, आता या दह्यामध्ये साखर घालूयात. 2 टेबलस्पून साखर मी घेते. अर्धा किलो दही आहे त्यामुळे 2 टेबलस्पून साखर हवी. हे बघा काहीच मेहनत न घेता छान अगदी विकतचं दही मिळतं ना तसं घट्ट होतं आणि क्रीमी होतं. चला दही देखील तयार आहे. चला आता हे वडे करण्यासाठी छान ते आतमध्ये रसरशीत आणि मऊ होण्यासाठी काय करायचं, तळलेले वडे इथे मोठ्या बाउलमध्ये पाणी घेतलं आहे. यामध्ये मीठ घालूयात म्हणजे वड्यांना चव लागते, नाहीतर मग ते बेचव होतात. या मिठाच्या पाण्यामध्ये हे वडे सगळे घालायचे. हे थंड झाल्यावर घाला, गरम गरम नका घालू. कमीत कमी अर्धा तास तरी हे पाण्यामध्ये असेच मुरण्यासाठी ठेवायचं. चला आता हे दही वड्यासाठीचे वडे मी जवळपास 1 तासभर पाण्यामध्ये ठेवले ते मिठाच्या पाण्यात
आता बघा छान टपोरे झालेत, फुललेत, हे मस्त दिसत आहेत, मस्त फुलून वर आला एकूण एक वडा. आता हा वडा घ्यायचा आणि यातलं पाणी आहे ना जितकं शक्य असेल तितकं काढून घ्यायचं. वडा चिरला नाही पाहिजे, फक्त जितकं पाणी शोषलं गेलं असेल तितकं काढून घ्यायचं. छानपैकी पाणी शोषलं जातं या वड्यांमध्ये. चला आता दही वडा मस्तपैकी सर्व करूयात. छान असं दाटसर आपलं दही वड्यासाठी आपण जे करून ठेवलं होतं त्याचा खाली बेस घ्यायचा दही वडा सर्व करण्यापूर्वी. आणि यावर आता हे वडे जे आपण तयार केलेत हे वडे ठेवायचे. वड्यांवर देखील दही, आपलं केकचं क्रीम असतं की नाही त्यापेक्षाही छान हे दही तयार झालं. छान एकूण एक वडा या दह्यामध्ये घालून घ्यायचा. दह्यावर थोडंसं लाल तिखट भुरभुरायचं. वा, रंग बघा काय सुरेख लगेच उभारून आला आहे. भाजलेल्या जिऱ्याची पूड, आंबट गोड चिंचेची चटणी, तिखट चटणी, मस्त शेव खूप सारी, थोडी मसाला बुंदी नाही घातली तरी काही हरकत नाही, पण दिसायला छान दिसतं म्हणून मी घालते. वा, कापसाहूनही हलका हा वडा होतो. चव जबरदस्त. तुम्ही विचाराल तर चटण्यांचं काय, चटणी बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा. चाट चटणी बाय मधुराज रेसिपी सर्च करा. गोड चटणी, तिखट चटणी, लाल चटणी असे भरपूर चटण्यांचे प्रकार तुम्हाला शिकायला मिळतील. खारीक, खजूर, तुम्ही म्हणाल ते घालून चटण्या खूप व्हेरिएशन आहे कुकरमध्ये केलेली. सो जाऊन नक्की चेक करा. आणि रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.